मी सध्या आलो आहो मिंतूर या गावी रोशन कुडे यांच्या गावी. रोशन कुडेने सावकाराच्या ज्याच्याला कंटाळून आपली किडनी विकली आहे. त्याचे वडील आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे. नेमकं काय प्रकार झालता? तुमच्या मुलीने किडनी का बरं विकली? याच्या दबावामुळे याच्या दबावामुळे आता का करावं, आम्हाला सांगितलं बी नाही, घरी सांगितलं नाही त्याने. मी परदेशात कामाला जातो म्हणला आणि त्या हिशोबाने तो गेला तिकडे आणि मग 15 पाऊण महिन्यानं आला तो. बा काउंटर बार लवकर आला तर तो सांगायला तयार नाही. मग असं झाला म्हणते माझ्याबरोबर. तर काहून ना, हे लोक पैशासाठी तंग करत होते म्हणून आता मला पर्याय काही न राहिला नाही, असा केलो म्हणाला. किती कर्ज होता तुमच्यावर? कर्ज म्हणजे कर्ज तो 1 लाख होता, पण त्या 1 लाखाचे वाढतच त्याने गेले. जसं आता बँकेतून कर्ज घेतलं 3 का 4 लाखाचा का 5 लाखाचा कर्ज घेतला, तो कर्ज मंजूर होईपर्यंत यायचे डेलीचे 5-10 हजार असे डेलीचे वाढत जात. तर तेवढा जो लोन भेटला तो तेवढा त्याच्यावर तर पूर्ण त्याचे होऊनच राहायचे. म्हणजे त्याच्या याला सीमा नाही आणि त्या इकडे रेकॉर्ड नसे. आता काय मागणी आहे तुमची? आता मागणी म्हणजे का, आता आम्हाला आधार राहिला नाही काही, तर आता पहा बा तुम्ही. आता याच्या पुढे काही सांगू शकत नाही मी. आता आपण बघितलं अत्यंत गरीब कुटुंब आहे आणि अशा प्रकारे सावकाच्या ज्याच्याला कंटाळून यांनी आपली किडनी विकली आहे. त्यामुळे कुठंतरी हा प्रकार गंभीर आहे आणि आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे. गुन्हा देखील झाला आहे. सध्या राजू कुडे हे पोलीस स्टेशनमध्ये आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. त्यांच्याकडून पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यात येत आहे, परंतु त्यांच्याशी भेटण्याशी अद्याप भेटणं होत नाही आहे. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.